हाय, जय श्रीराम. तर आज आपण जे आता चालू आहे ते बोलूया. तर तर आता आता आपल्याकडे महाशिवरात्र येणार आहे. तर त्याच्याबद्दलच बोलूया की माऊंद्या किंवा पाचपावली तुम्हाला माहीत आहे का? तर तेच की माऊंद्या किंवा पाचपावली हे जे आहे पाचपावली, तर जे आहे तर हे कशासाठी केली जाते किंवा कशी केली जाते याबद्दल आपण बोलूया. ठीक आहे. आता तर जे आपण माऊंद्या म्हणत आहोत, तर ते काय होते की जे लोक महादेवाला जाऊन वापस येत असतात, म्हणजे ते म्हणत आहे दर्शन करून येत असतात, त्याला माऊंद्या म्हणतात. त्यांचं ते म्हणजे म्हणता येईल ना, जेवणाचा कार्यक्रम आपण ठेवत असतो. किंवा पाचपावली म्हटलं तर तो पण त्याच्यातलाच प्रकार आहे. तर असं आहे. तर मी असं म्हणजे कितीदा तरी लोकांना असं बघितलं आहे की आता ते चालू आहे, म्हणजे नाही का, जे म्हणता ना की महादेवाला जाणं. आपल्या महाराष्ट्रामध्ये महादेव म्हणून एक हे आहे. तर ते नाही का खूप लोकांची संख्या असं म्हणजे जात असते. तो प्रख्यात आहे म्हटल्यासारखं महादेव जे आहे ते. तर तिथं लोक जात असतात. तर अशा गाड्या करून आपली सेपरेट हे ते तसं नाही का असं जात असतात. तर जेव्हा आपण जायला निघतो घरून, तर घरी किंवा आजूबाजूच्या लोकांना जर माहीत झालं तर काय करतात माहीत आहे का, की घरीच आपल्या जे घरी जेव्हा म्हणजे आता करतात की नाही का माहीत नाही, पण मी जे पाहत आली आहे तर कसं आहे की घरी आपण जातो म्हटलं त्या दिवशी निघायच्या आधी तर घरी छान असं मांडव टाकले जाते. ते कशाचं असते ते आपलं काय म्हणते, शेंगा नाही का आपल्या तुरीच्या, ते नाही का लावतो आपण तुरीचं जे हे बनते ते काडी म्हणते आपण. त्याला ढांड्या का काहीतरी असे म्हणतात मराठीमध्ये. तर ते ढांड्या असे आणतात आणि त्याचं ते नाही का अशा छोट्या छोट्या म्हणजे ग्लासामध्ये ज्यांच्याकडे म्हणजे अशी खाली जागा असेल तर त्यांना ते असे म्हणजे नाही का मांडव टाकतात. त्यांना ते खोदून वगैरे असे गड्डे करून ते मांडव टाकतात. नाहीतर मग ज्यांच्याकडे नसेल तर मग असे गिलासामध्ये माती घेऊन ते मग असे मांडव केला जातो. आणि त्याच्यावर कशाचे पानं, हे आपले जांभळीचे पानं, जांभूळ म्हणतो आपण, त्याचे पानं, नाहीतर मग आपले आंब्याचे पानं तर आहेच. तर असा करून तो पूर्ण असा मांडव केला जातो, असं आहे. आणि तिथे मग छान अशी आपली पिंडी तयार करतात आणि पिंडी तयार करून मग पूजा करून तिथे दिवा लावून मग ते लोक नाही का, जर आपण दिवा म्हणलं तर आपला कणकीचा असू शकते किंवा आपला साधाही असू शकते, तसा दिवा लावतात. आणि ते पूजा वगैरे करून मग ते लोक कोणीही कसं आहे खाऱ्या नेतात. आधी खूप जणं म्हणजे जे मी लहानपणापासून बघितली ते आधी खूप जणं असे खाऱ्या न्यायचे, वाईट कपडे लावायचे आणि ते पिवळं ते म्हणजे नाही का जे त्याच्यामध्ये असं खारी असते, जे आपण जे म्हणतो खिसा टाईप, तर ते असे वाईट कपडे लावायचे आणि ते जे पिवळ्या कलरचे आहे ते मिळत असेल किंवा शिवतात ते लोक, आधी खूप शिवायचे. तर तो प्रकार होता. तर ते जायचं राहिलं तर मग ते कपडे स्वच्छ आपले म्हणजे नाही स्वच्छ नाही नवीन डायरेक्ट घेतलेलेच. कुठं आपल्याला आता कसं पूजेला काही करायचं, आपण घरी पण राहिली तरी आपण छान असे स्वच्छ कपडे लावतो. तर आधीचे म्हणजे जे आहे ना की माझ्या पाहणीमध्ये तर खूप जण असे खाऱ्या न्यायचे. ते त्याच्यामध्ये खाऱ्या म्हटलं तर त्याच्यामध्ये ते बदाम हे जे म्हणतो आपण जे आपलं आहे नाही का ड्रायफ्रूट्स ते असायचं नाही का त्या याच्यामध्ये. तर अशा ते खाऱ्या, त्याला मग खाऱ्या असं नाव दिलं आहे. तर ते खाऱ्या न्यायचे आणि जायचे तिथे म्हटल्यासारखं. तर ट्रेन पण आहे असं म्हणून नाही, स्वतःच्या गाडी पण जाऊ शकतो असं पण आहे. तर हा प्रकार आहे. तर मग ते न्यायचे असे म्हणजे म्हणतात ना, ते गाणे म्हणत जायचे. ते गाणे मला एकही गाणं आठवत नाही, माझी आई किंवा आजी वगैरे म्हणते असं आहे. तर तेच म्हणते की मला एकही गाणं, ते खूप असे म्हणजे किती सारे असे गाणे आहे महादेवाचे की म्हणतात ना, ते थोडंसं मला आठवते, चौराच्या गडावर काहीतरी असं म्हणून एक गाणं आहे. तर थोडंसं मला म्हणजे म्हणत आहे ना की थोडंसं आठवलं म्हणून. पण ते म्हणतात ना, आपण ऐकतो पण आपल्याला म्हणता येत नाही, आपल्याला समजते सगळ्या गोष्टी पण आता आपल्याला म्हणता येत नाही असं पण आहे. तर ते गाणे म्हणत असे जात असतात. ते म्हणताय ना की, आणि तिथं गेल्यावर मी पण कधी गेली नाही आहे, पण घरचे वगैरे जे आहे म्हणत आहोत तर ते गेले आहे. तर ते सांगतात की तिथे असे बाणं घेऊन जात असतात, ज्यांची मन्नत वगैरे राहिले तर असे बाणं आपण म्हणतो ना त्रिशूल, ते असे घेऊन जात असतात ते लोक. तर असा पण प्रकार आहे. तर तेच म्हणत आहे की तर तिथं जातात ते काय पूजा वगैरे करतात. तर इथून जातानीच तेच म्हणतं की खाऱ्या नेणं, खाऱ्या ते म्हणतात ना, ती खाऱ्या जे गळ्यामध्ये टाकून म्हणत आहे ती किशा टाईप, तर ते खाऱ्या नेणं
आणि तेच म्हणत आहे की आजूबाजूच्या लोकांना माहीत झालं तर मग, आणि इथला कापूर खूप छान असा फेमस आहे, जे महादेवाचा म्हणतो आपण. कापूस नाही का, तो खूपच असा म्हणजे अशा पट्ट्या पट्ट्या असतात म्हणते. जसं आपलं तुम्ही चिक्की वगैरे बघितल्या असेल तशा टाईप ते चिक्की टाईपच अशा पट्ट्या पट्ट्या असतात त्या. तर त्या पट्ट्या म्हणजे ते खूपच म्हणजे चांगला तो कापूर असतो, असं आहे. कपूर आपण म्हणतो, कपूर जे नाव आहे ते. तर खूप म्हणजे छान असं म्हणजे नाही का म्हणतात, तर खूपच म्हणजे तो छान असा घरामध्ये जर आपण हे केलं तर खूप छान असं पॉझिटिव्ह थिंकिंग म्हटल्यासारखं असं पण आहे. तर असा हा प्रकार आहे. तर म्हणतात ना की मग कोणी तेच म्हणतं की कापूरचं, तर कुणाला जर माहीत झालं की अरे हा व्यक्ती जाते किंवा यांच्या घरचे जाते, तर आजूबाजू म्हणजे माझी आई वगैरे द्यायची, म्हणजे माझ्या माहेरचं सांगत आहे का, आजूबाजूचे जर लोक जात राहिले तर मग जे म्हणजे नाही का आपल्या शक्तीनं म्हणा की काय म्हणा, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये असं म्हणून आपण द्यायचं की आम्हाला हे काही तुम्ही थाली वगैरे नाही का जे आहे ते देवाला द्या आणि आम्हाला कापूर आणा बा, असं वगैरे म्हणून मग सांगायचे. असं पण आहे. तर कापूर खूप फेमस आहे. कापूर आणि ते म्हणतात ना की त्रिशूल न्यायचे. त्रिशूल पण खूप असं म्हणजे म्हणतात ना की जाता येतो व्यक्ती, मग ते त्रिशूलला जे म्हणतात ती शेंदूर वगैरे लावायचं, ते हार वगैरे पाया लागायच्या, मग ते खारे आहे ते असे म्हणजे जहाचे म्हणते आधी लोक. तर तेच म्हणत आहे की घरी जे पूजा म्हटलं सांगितली, ज्या दिवशी जायचं राहिले त्या दिवशी, तर ते पूर्ण असं म्हणतात ना पिंडी वगैरे हे करून पूर्ण ते म्हणतात कणकीचा दिवा वगैरे लावतात, ते पण आहे, असा प्रकार आहे. तर ते गेले तोपर्यंत ते आता म्हणताय ना की गाडी करून जात असतात लोक, तर मग ते गेले तर ते जर कोणी घरी राहिलं, घरी तर राहणारच, एकतरी व्यक्ती राहणारच घरी. तर कोणी घरी राहिलं तर जेवढे दिवस म्हणजे म्हणतात ना की 2-3 दिवस लागतेच, तर 2-3 दिवसपर्यंत तिथं जे आपण बाहेर म्हणत आहो ना की मंडप टाकला आहे, ते थोडं नाही का मांडव टाकला आहे, मंडप सॉरी मांडव टाकला आहे, तर तिथे ना ते येतपर्यंत तिथं पूजा करायची. जे बाहेर जे मांडव टाकला आहे छान असं, म्हणजे ते टाटव्याचा जो म्हणतो आपण, ते तुरीचे जे आहे खाऱ्या, आपण खाऱ्या नाही सॉरी ते काय कांड्या जे म्हणत आहोत ते, त्याचा तो मांडव टाकला आहे तिथे. तर छान असं पिंडी वगैरे किंवा आपण फोटो वगैरे ठेवू शकतो. तर तिथे छान असं हे केलं म्हटल्यासारखं नाही का, पूजेचंच आता एक म्हटल्यासारखं तिथे. तर तिथे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण ते दिवा बात करणं हे ते तिथं पूजा करणं असे करतात. तर असा प्रकार आहे. तर मग आले, तेच सांगत आहे की तिकून आले ते जे कोणी पण जे केले आहे महादेवाला आपण जातो, मग तिकून आले तर काही कोणी काय करतात की आल्यावर लगेच जे आहे ते माऊंद्या, स्टार्टिंगलाच म्हटलं माऊंद्या करतात. माऊंद्या म्हटलं तर काय की काही आपण तिथून आणलं, म्हणजे जसं आता मीच म्हटलं आहे की कापूर म्हणा, कोणी पिंडी सांगतात, पिंडी आणतात, तर कोणी तेच म्हणत आहे की कोणता प्रसाद आणला, तर ते काय करतात तिथं जे सांगत आहे की आता मांडव टाकलं आहे तिथं ठेवतात, छान पूजा करतात आणि म्हणत आहे की 4 लोकांना जेवण देणं तर चांगलंच आहे, पुण्याचंच काम आहे असं म्हणून नाही. तर ते त्याच्यासाठीच ते मग ते आम्ही इथे जाऊन आलो बा, तर म्हणजे नाही का की असं म्हणून तर माऊंद्या तर आमच्या घराजवळ होत्या काल परवाच म्हटल्यासारखं. तर आम्ही गेलो होतो, छान प्रसाद खाऊन खूप छान असं म्हणतात ना की देवाचा प्रसाद म्हणजे खूपच छान वाटत असतो असा आशीर्वादासारखा. तर तेच म्हणत आहे इतका छान असा म्हणत आहे ना, घरगुती वरणासारखं ते भात म्हणजे घरगुती असा, आणि ते म्हणतात ना की आलू वांग्याची भाजी तर आपल्याकडे फेवरेटच असते ते, आणि मीठ स्वीट म्हटलं तर काहीतरी असं बुंदा लाडू वगैरे असं होतं. इतकं छान टेस्टी जेवण होतं. तर काल परवाच आमच्याकडे होतं, तर आम्ही गेलो होतो, म्हणून मला असं एकदम आठवण आली की अरे हो खरंच आहे, तर असं म्हणून. तर तेच म्हणत आहे की मग ते असं माऊंद्या करतात, असा आहे हा प्रकार आहे माऊंद्याचा, की जाऊन आपण येतो. असं म्हणून नाही की ते म्हणजे महादेवालाच गेलं असं, कोणीही कोणाचं सहखुशीनं आपण कुठंही आपण देवस्थान फिरायला गेलं. आधी ना खूप असे लोक करायचे की आधी जे नाही का, आम्ही जेव्हा लहान लहान असतो, आता तेवढं नाही, आता जाऊन आलं की जाऊ, काही तेवढं हे नाही. पण आधी खूप लोक असे करायचे, कुठंही गेलं आपण बाहेर देवस्थानाला फिरायला तर मग ते जेवण ठेवायचीच, माऊंद्या आपण म्हणतो ते करायचीच, असं पण आहे, असा प्रकार आहे. आता पाचपावली म्हटलं तर तेच म्हणत आहे की जाऊन आपण येतो. तर आधी ना अशी प्रथा होती की महादेवाला गेलं, घरचं बी कोणीही गेलं तरी ते मांडव टाकून ते पाचपावली करायचे. पाचपावली म्हटलं तर ते म्हणतात ना की आपली जे आपण आहे पिंडी आपण मातीची तयार करून किंवा आपल्या घरी आपण आणतो, तिथून जे महादेवावरून आणतो, मोठी पिंडी असेल किंवा फोटोही असेल महादेव पार्वती माताचा जेव्हा आहे आपल्या घरी असतेच, महादेव बाबाचा फोटो असतेच, तर फोटो वगैरे समोर ठेवून ती पिंडी तयार करून ते करावं लागते सगळ्या गोष्टी. ते पाचपावली म्हटलं तर करावं लागते. तर
पिंडी पिंडी तर करणं गरजेचंच आहे, कारण की पाचपावली आपण करत आहोत तर पिंडी फोटो वगैरे तर ठेवतोच आपण, पण पिंडी करणं गरजेचं आहे. तर पिंडी माती असेल तर माती, रेती असेल तर रेती असं. तर तो पिंडी करून त्याची तिथे म्हणजे म्हणतात ना ते वडे, पात्या, दिवे असे 5-5 असं ज्याच्याप्रमाणे ते असे करत असतात. तर ते असं 5 पावल्या म्हटलं तर ते पिंडी करून आणि ते म्हणतात ना दिवे वगैरे असे 5 दिवे, 5 वडे, 5 पात्या असं वगैरे ठेवून पूर्ण मग ते म्हणतात ना की दंडवत प्रणाम. म्हणजे त्यांना ना ते मग परंपरा की आता आपण जाऊन आलो म्हणजे महादेवाला, तर मग ते त्यापासून मग त्यांनी नाही का हर वर्षी ते पाचपावली करत असतात. म्हणजे म्हटल्यासारखं की तेच मांडव टाकणं, ते जे तुरीच्या जे आहे नाही का म्हणत आहे की ढांड्या, त्याच्या ते म्हणजे ते मांडव करणं, ते पानं टाकणं, ते आंब्याचे पानं वगैरे म्हटलं तसं मांडव करणं आणि मग ते पिंडी करून मग ते हमेशा पूजा हर वर्षी, जसं महाशिवरात्र आलं तर हर वर्षी ते केल्या जाते. असं ते पाचपावली म्हटलं तर वडे पात्याने मग. आणि ते कसं आपण साधा असा प्रणाम करतो ते तसं नाही, ते दंडवत प्रणाम पूर्ण असं झोपून जायचं असं पूर्ण नाही का, असा तो प्रकार आहे की आपण तो तसं करत असतो. याला पाचपावली म्हणतात. तर खूप जण म्हणजे आता करतात की नाही का, पण माझ्या आईकडे माझ्या सासरी तर हे करत असतात पाचपावली. ज्या दिवशी म्हणजे आपण उपवास वगैरे सोडतो नाही का, जसं महाशिवरात्र राहिलं तर महाशिवरात्र आपण काय करतो, उपवास पकडतो आणि मंदिरात वगैरे जातो किंवा घरी पूजा करतो. पण दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी उपवास सोडायचा राहिला तर त्या दिवशी ना ते मग मांडव वगैरे टाकून ते पूर्ण पूजा करून ते म्हणतात ना की काहीतरी गोड वगैरे आपल्याला पुरणपोळी वगैरे करतो. तर ते वगैरे करून पूर्ण मग तिथे पूजा वगैरे करून छान मग ते म्हणतात ना अशा अक्षदा टाकून आपण मग ते दंडवत प्रणाम, असं साधा प्रणाम नाही, दंडवत प्रणाम जे जाऊन येतात ते त्यांना तर करणं गरजेचंच आहे. ज्यांना होत नाही म्हणतायत ना की कधी कधी कसं आपल्या त्रास असतो काही, तर त्याच्यानं होत नाही तर तो मग साधा प्रणाम करते, पण ज्यांना होते ते दंडवत प्रणाम केल्याशिवाय राहत नाही. तर असा प्रकार आहे. तर तेच म्हटलं की ही पाचपावली आहे आणि ते आधी सांगितलं ते म्हणतात ना की महाउंद्या आहे. तर असा प्रकार आहे. तर कोणी कोणी काय करतात की आलो म्हणजे म्हणतात ना की महादेवन आलो किंवा आले म्हणा किंवा तेव्हाच करतात की लगेच आपण 2 दिवसांनी करू, आपल्या शक्तीनुसार करून टाकू आपण की पूजा म्हणा की महाउंद्या म्हणा असं. पण कोणी कोणी काय करतात की महाशिवरात्र येत किंवा महाशिवरात्रच्याही वेळी ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडतो त्या दिवशी पण करतात किंवा नंतरही एखादी म्हणताय की तो वेळच राहते म्हणजे जे म्हणत आहे ते. पण त्याच्या खूप जणं त्याच्या आधीच करतात, जेव्हा आपलं महाशिवरात्र ह्याच्या आधीच करतात. पहिलेच जाऊन येतात, महाशिवरात्राच्या आधीच जाऊन येतात आणि आधीच करतात. तर खूप असं आमच्याकडे आहे. ते म्हणतात सत्व म्हटल्यासारखं की काय की जाऊन आपण करायलाच पाहिजे असं म्हणून आहे. तर खूप जणं हे असं करतात की खूपच म्हणजे नाही का म्हणतात की जाऊन येत त्यांची म्हणजे जे म्हणतात भक्ती म्हणा की काय, खूप जणाच्या इथं असं चालू होते. तर तेच म्हणत आहे की म्हणजे नाही का की खूप जणं जाणं चालू आहे की आता महादेवाला नाही का, आता कारण की आता महाशिवरात्र येत आहे. तर खूप जणांचं म्हणजे म्हणत आहे की जाणं चालू आहे की जाऊ बा आपण नाही का, असं म्हणजे नाही का परिवार घेऊन किंवा स्वतः असे मुलं जे आहे ते पण असं म्हणून नाही का. तर तेच म्हणत आहे की माहीत असेल तर नाही का जाऊन आपलं माहीत असेल आपल्याला तर जाऊन बघा आणि छान वाटेल सगळं. म्हणजे आपण जे नाही का जाऊन बघितलं तर तिथला कसा नजारा आहे काय आहे असं तसं नाही का म्हटल्यासारखं. तर तेच म्हणत आहे की खूप छान वाटते. आपण म्हणतो एक देवस्थान कुठं फिरलं काय केलं आणि तेच म्हणतं की आता जे महाउंद्या आणि हे म्हटलं की पाचपावली तो पण मग त्याच्यातलाच एक प्रकार आहे. तर ठीक आहे. जय श्रीराम.